नमस्कार, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये द बिझी वुमन या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण कोणत्या टॉपिकवर बोलणार आहोत की पिरियडमध्ये होणारे कोणते बदल आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत। तर पिरियडमध्ये होणारे बदल म्हणजेच चिडचिड होणे, आपल्याला कोण समोरचा बोलत असेल तर आपल्या ऐकण्याची क्षमता नसते तर आपण त्याच्यावर सुद्धा चिडचिड करतो, आळशीपणा येणे म्हणजे आपल्या शरीरात कुठंतरी थकवा येतो, थकवा आल्यामुळे आपल्याला कुठंतरी कमजोरपणा वाटतो। तर यामुळे आपल्याला बरेच लोक असे जज करतात की ही बाई आळशी आहे, चिडचिडी आहे, रागवती, असं करते। आपल्या घरातलेच बरेच लोक आपल्याला असे करतात। तर आपण या स्त्रीला आपण समजून घेतलं पाहिजे, कारण की हा कोणता आजार नाही आहे, जो आजार नाही आहे त्याच्यामुळं आपण त्या स्त्रीला समजून घ्यायचं आहे की तिला किती त्रास होत असेल। हिला दर महिन्याला पिरियड येत असतात, त्याच्यामुळे तिला किती त्रास होत असेल आणि एका स्त्रीने पण समजून घ्यायचं आहे की आपल्याला जर हा त्रास होत असेल तर आपण तो कंट्रोलमध्ये ती थोडाफार आणू शकतो। जसं आपण व्यायाम करू शकतो, थोडंसं बाहेर फिरायला जाऊ शकतो, थोडे आपण चांगली पुस्तकं वाचणं, संगीत ऐकणं, मुलांशी गप्पा मारणं, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या वेदनापासून आपलं दुर्लक्ष होतं। तसंच घरातल्या मंडळींनी सुद्धा त्या स्त्रीला समजून घेतलं पाहिजे। मेन म्हणजे ती आळशी नाही आहे, ती स्ट्रॉंग आहे की ती एवढं सगळं एक्सपेक्ट करते की स्वतःला की एवढं मला त्रास होतोय दर महिन्याला, तरी ती सगळ्यांचं घरी सगळ्यांकडे लक्ष देते, ती स्वतःकडे सुद्धा लक्ष देत नाही, एवढं तुमच्याकडे लक्ष देते। तर मंडळी, फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की त्या स्त्रीला समजून घ्या, प्रत्येक स्त्रीला तुम्ही समजून घ्या। आणि जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।